नमस्कार, श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत आज अतिशय उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा जी आहे ती शेअर करणार आहे. आता तुम्हाला ह्या ज्या कमळगट्ट्याच्या ह्या मण्या आहेत, तर हे जे मण्या आहेत आपल्या मठामध्ये ह्या मिळतात. हे 30 रुपयाला पॅकेट आहे. यामध्ये ह्या कमळगट्ट्याच्या ज्या मण्या आहेत, तर ह्यामध्ये 16 मणी आहेत. तर आपल्याला ह्या मण्यांवरती आणि त्याचबरोबर ही जी पिवळी मोहरी आहे, तर हे देखील पॅकेट आपल्या मठामध्ये मिळतं. तर ही एक पिवळी मोहरी सर्वात महत्त्वाचं 3च साहित्य आहेत. तर ही पिवळी मोहरी आणि हे कमळगट्ट्याच्या मणी आणि जे विभूती रक्षा जी आहे, तर ही स्वामी मठामधनं मी आणलेली आहे. तुम्हाला दिसत असेल तर मी ह्या कॅरीबॅगमध्ये इथे ठेवलेली आहे. तर मग हे 3 जे आहेत ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला मठातच जाऊन आणायचं आहे. बाकीचे जे साहित्य आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तर मग मी ही सेवा कशी करायची आणि काय काय करायचं आणि ह्या 3 साहित्य आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्याजवळ असणार नाहीत, त्यासाठी आपल्याला मठातून आणायचे आहेत आणि बाकीचं पण साहित्य लागणार आहे ते आपल्या घरीच आपल्याला मिळेल. तर ते कोणकोणतं आहे तर मी तुम्हाला आता शेअर करते. अखंड लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला नक्की सांगते मी, अनुभव खूप चांगले येतील. तर त्यामुळे तुम्ही देखील ही सगळी सेवा नक्की करा. आर्थिक स्थैर्य स्थिर राहील, त्याचबरोबर घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, घरातली नकारात्मकता दूर होईल, पितृदोष नाहीसा होईल, त्याचबरोबर वास्तुदोष देखील नाहीसा होईल आणि घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारेल. तर यासाठी हा जो उपाय आहे खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला हा उपाय आणि हे जी सेवा आहे आपल्याला 5 नोव्हेंबरला सुरू करायची आहे. म्हणजेच उद्यापासनं ते 12 तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपण कोजागिरी पौर्णिमेला देखील लक्ष्मीची आपण भरपूर अशी सेवा केलेली होती. तर कोजागिरी पौर्णिमेपासून लक्ष्मी माता ही दिवाळीच्या अमावस्येपर्यंत पृथ्वीवर वावरत असते. कोजागिरी पौर्णिमेपासून दिवाळीच्या अमावस्येपर्यंत पृथ्वीवर वावरत असते. तर त्या काळामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे, जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तिचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतील. तर यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ह्या सेवेसाठी काय काय साहित्य लागतं आणि ही सेवा कशी कशी करायची ते तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर ह्या सेवेसाठी आपल्याला लागणार आहे, तर हे जे आहे लक्ष्मी यंत्र, तर हे लक्ष्मी यंत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे कुबेर यंत्र आहे. हे कुबेर यंत्र आहे आणि हे जे आहे लक्ष्मी यंत्र आहे. हे 2 यंत्र आपल्याजवळ राहायला पाहिजे. हे पूजा करते वेळेस ह्या 2 यंत्रांवरतीच आपल्याला हे जी सेवा आहे करायची आहे. कारण की हे जे 2 यंत्र आहेत आपल्याला नंतर तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी सदैव घरामध्ये राहील. तर त्यासाठी हे 2 जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत. तर माझ्याजवळ यंत्र नसल्यामुळे अशा प्रकारचं मी हे आणून घेतलेलं आहे. तुमच्याजवळ यंत्र असेल तर तुम्ही नाही आणलं तरी चालेल, पण जर अशा प्रकारचं आणलं तर तुम्ही ते तिजोरीत देखील ठेवू शकता. तर त्यासाठी हे नक्की आणा तुम्ही देखील. आणि त्याचबरोबर आपल्याला हिना अत्तर देखील लागतं. तर हिना अत्तर आपल्या घरी असतंच, तर ते मी दाखवत नाही. त्याचबरोबर इथे आपल्याला पंचगव्य घ्यायचं आहे. पंचगव्यचं असं पॅकेट मिळतं, मठामध्येच मिळतं हे, तर 7 रुपयालाच आहे. तर हे एक 7 रुपयाचं पॅकेट आणलेलं आहे. तर हे पंचगव्य आपल्याला रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. चिमूटभरच मिक्स करायचं आहे आणि अंघोळ करायची आहे. ह्या गव्याने अंघोळ केल्यामुळे आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती नाहीशी होईल. तर त्यासाठी तुम्ही देखील अशा प्रकारचं एक पंचगव्याचं पॅकेट आणून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला गोमूत्र, गंगाजल आणि गुलाबजल हे तर आपल्याजवळ असतंच, तर हे देखील बॉटल्स आपल्याला घेऊन यायची आहे. तर आपल्याला रोज गोमूत्र सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे. टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि त्याचबरोबर ही जी सर्वात महत्त्वाचं आहे, तर ही पिवळी मोहरी, तर ही पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर ही विभूती देखील घ्यायची आहे. आणि हे जे आहेत तर कमळगट्ट्याचे मणी आहेत. तर हे कमळगट्ट्याचे मणी आपल्याला 16 घ्यायचे आहेत. तर हे कमळगट्ट्याचे मणी 16चं एक पॅकेटच मठामध्ये हे 30 रुपयाला मिळतं. तर हे मी पॅकेट एक घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कमीत कमी साहित्य लागतं. साहित्य काहीच जास्त असं लागत नाही. त्याचबरोबर आपल्याला
अशा प्रकारचं धूपबत्ती वगैरे घ्यायची आहे. तर ही धूपबत्ती आपल्याला रोज ही सेवा करते वेळेस लावायचं आहे, जेणेकरून घरातलं जे वातावरण आहे अतिशय प्रसन्न वाटेल आणि घरामध्ये लक्ष्मी सुगंध देखील छान येईल. जिथे सुगंध असतो तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो. तर त्यासाठी आपल्याला आपलं घर जे आहे एकदम स्वच्छ त्या दिवशी आपल्याला पण 5 तारखेपासून सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नित्यपूजा आपल्याला आटपून घ्यायची आहे. नित्यपूजा झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ यांना पंचोपचारे पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करायचा आहे की आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ जप करत अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवतेचा अभिषेक करायचा आहे. कुलदेवतेचा अभिषेक करते वेळेस आपल्याला श्री सूक्त पठण करत कुलदेवतेचा अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पाण्याने करायचा आहे. तर हे आपल्याला सगळं अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर कुलदेवतेच्या टाक असेल तर टाकावर करायचा आहे आणि टाक नसेल तर मूर्ती देखील नसेल तर तुम्ही एक कुलदेवता स्वरूप एक सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीचा आपण करून घ्यायचा आहे अभिषेक. आणि ते झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्वामींची मूर्तीला स्थापन करून घ्यायचं आहे पंचोपचारे पूजा करून. आणि त्यानंतर आपल्याला आपले कुलदेवतेचं टाक किंवा मूर्ती किंवा दोन्हीही नसेल तर तुम्हाला सांगितलं मी सुपारी घ्यायची आहे. तर सुपारीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. अष्टमी आहे 5 तारखेला. तर अष्टमी म्हणजे लक्ष्मी मातेची तिथी आहे. तर ह्या तिथीला आपल्याला देवीला कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे करण्याच्या अगोदर घरातली स्त्रीने साडी नेसायची आहे आणि कपाळाला कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर हातात हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या देखील आपल्याला परिधान करायच्या आहेत. हे 5ही दिवस कुंकू लावायचं आहे कपाळावर. टिकली तर आपण लावतोच, पण कुंकू देखील लावायचं आहे आणि हातात बांगड्या देखील घालायच्याच आहे. आणि रोज ही सेवा करते वेळेस साडी नेसायची आहे. जरी तुम्ही नंतर ही साडी चेंज केली तरी चालेल, पण ती पूजा करते वेळेस हे करायचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर तर कुलदेवतेच्या टाक्यावर किंवा आपण सुपारीवर करणार आहोत कुंकुमार्चन. तर हे कुंकुमार्चन करते वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. 9 मंत्र म्हणायचा आहे. 108 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही म्हणू शकता. तर म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि हेच कुंकू आपल्याला रोज कपाळावर लावायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा लक्ष्मी प्राप्तीचा अखंड लक्ष्मी प्राप्तीची सर्वात उच्च कोटीची पूजा आपल्याला सेवा आपल्याला करायची आहे. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्याचबरोबर ही जी रक्षा मी मठातनं घेऊन आलेली आहे, हवनकुंडातली देखील घेतलेली आहे आणि स्वामींच्या मठामध्ये विभूती जी असते ती देखील घेऊन आपण ही मिक्स केलेली आहे आणि ही थोडीशी रक्षा घ्यायची आहे आणि थोडीशी ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. ही पिवळी मोहरीचं मी मोठं पॅकेट आणलेलं आहे, कारण की थोडंसं जास्त हातामध्ये धरता येईल आणि सगळ्या घरामध्ये आपल्याला सगळीकडे थोडंसं हे टाकता येईल. तर हे आपल्याला उजव्या हातामध्ये थोडीशी मोहरी आणि ही रक्षा घ्यायची आहे आणि कोणकोणते मंत्र म्हणायचे ते तुम्हाला सांगते मी. तर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. तर हे श्री स्वामी समर्थ जप एक माळ म्हणजे 108 वेळा करायचा आहे. पण आपल्याला ही रक्षा आणि पिवळी मोहरी जी आहे उजव्या हातातच धरायची आहे. तर उजव्या हातात धरल्यामुळे आपल्याला माळ ही डाव्या हाताने करता येणार नाही. तर तुम्ही 108 शेंगदाणे तुम्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणल्यानंतर एक शेंगदाणा तुम्ही वाटीमध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर वल्गा सुक्त बोलायचं आहे. तर वल्गा सुक्त हे 11 वेळा बोलायचं आहे आणि तोपर्यंत देखील आपल्या हातातच हे पिवळी मोहरी आणि रक्षा ठेवायची आहे. त्यानंतर कालभैरव अष्टक जे आहे ते देखील 11 वेळा म्हणायचं आहे. तेव्हा देखील आपल्या हातामध्ये पिवळी मोहरी आणि रक्षा राहायला हवं. तर ह्या 3 सेवा मोहरी आणि रक्षावर करायच्या आहेत आणि हे सगळं केल्यानंतर ही रक्षा आणि मोहरी आपल्या सगळ्या घरामध्ये थोडीशी टाकायची आहे. त्यातील नकारात्मकता आणि आपल्यातली नकारात्मकता ही दूर होईल. ज्या दिवशीपासून ही सेवा आपण घरामध्ये करायला सुरुवात करू त्या दिवशीपासूनच तुम्हाला ह्या सेवेचे अनुभव यायला लागतील. तर नंतर तुम्हीच मला ह्या सेवा केल्यानंतर जे अनुभव येतील ते मला तुम्ही शेअर नक्की करा
आणि हे केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हे झाडण्यामध्ये केले तरीही चालतील. आणि त्यानंतर मग कमळाच्या बियाचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर ह्या आहेत कमळाच्या बिया. ह्यामध्ये 16 आहेत बिया. तर ह्या आपल्याला 2 बी घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. षोडशी मंत्र 16 वेळा बोलायचे आहे आणि त्यानंतर एक माळ आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर हे आपल्याला उजव्या हातामध्ये हे कमळाचे मणी जे आहेत, बिया ज्या आहेत हातात ठेवूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि त्यावेळेस देखील गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावून ठेवायचा आहे. आणि हे जे 2 बियावरती आपण सेवा केली, तर हे सेवा केलेल्या जे बिया आहेत, ते एका वेगळी डब्बी घ्यायची आहे आणि त्या डब्बीमध्ये ह्या 2 बिया ज्या आहेत टाकायच्या आहेत. आणि टाकल्यानंतर त्यामध्ये 1 किंवा 2 चम्मच तुम्ही गाईचं तूप देखील टाकून ठेवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून त्या बिया ज्या आहेत छान भिजतील. आणि त्यानंतर मग ही जी सेवा आहे आपल्याला संध्याकाळी दिवा लागायच्या वेळेला करायचं आहे. तुम्ही 6 ते 6:30 पासून सुरू करायचं आहे. तर तुम्ही 7:30 पावणे 8 पर्यंत ही सेवा करू शकता. आणि तर आपल्याला हे 12 तारखेपर्यंत सेवा करायच्या आहेत. तारखेला आपल्याला पण करायची आहे पूजा. तर 12 तारखेला आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजन आपल्याला संध्याकाळी करायचं आहे. तर आपल्याला त्यावेळेस वेळ मिळणार नाही. तर त्यामुळं आपल्याला 12 तारखेलाच ही सकाळी पूजा करून घ्यायची आहे. आपल्याला ही सेवा जी आहे सकाळी करायची आहे आणि ती सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हवन देखील करायचं आहे. तर हवनासाठी काय काय लागतं? तर हवनासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. तूप लागतं आणि शेण्या लागतात. आपल्याला इथे गौऱ्या वापरायच्या नाहीयेत. आपल्याला सेपरेट पूजेच्या दुकानामध्ये हवनासाठी शेण्या मिळतात. तर त्या शेण्या घ्यायच्या आहेत आणि गाईचं तूप घ्यायचं आहे. गाईचं तूप आणि हे शेण्यानीच आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. तर गाईचं तूप आपल्याला स्वाहा म्हणून आपल्याला कोणकोणत्या सेवा करायची ते तुम्हाला सांगते. तर आता 16 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे आणि म्हणत आपल्याला गाईचं तूप हवनामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. तर हे सगळं मंत्र जे आहेत मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिहून देते. आणि त्यानंतर तूप आपल्याला हवनामध्ये सोडत हे सगळे मंत्र जे आहेत ते बोलायचं आहे. तर हे सगळं आपल्याला सेवा झाल्यानंतर आपल्याला बिया देखील हवनामध्ये टाकायच्या आहेत, स्वाहा करायच्या आहेत. तर मग एक मणी घ्यायचा आहे चमच्यांनी तूप, कारण की आपण तूप टाकलेलं आहे त्यामध्ये, तर हात हे होतील म्हणून त्यासाठी तुम्ही चमच्यानी घ्यायचा आहे एक मणी आणि हवनामध्ये टाकायचं आहे. टाकण्याच्या अगोदर हातामध्ये मणी घेऊन कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे 1 वेळा आणि 1 मणी स्वाहा करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 16 वेळा 16 मणी स्वाहा करायचे आहेत. अशा प्रकारे ही सगळी सेवा जी आहे पूर्ण होते आपली 12 तारखेला. तर अशा प्रकारे आपल्याला हे हवन करून घ्यायचं आहे. आणि हवनकुंड स्थापन करण्याच्या अगोदर हवनाच्या खाली तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्या आसनावर तुम्हाला तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वस्तिकवर हळद कुंकू व्हायचं आहे. त्यानंतरच त्यावरती हवन ठेवायचं आहे. अशा प्रकारे ही सगळी सेवा जी आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीची सर्वात उच्च कोटीची सेवा ही फक्त आणि फक्त वर्षातून एकच वेळा आपण ह्याच वर्षामध्ये एवढाच कालावधी मिळतो आपल्याला ही सेवा करण्याची. आणि यावेळेस केलेली ही सेवा जी आहे खूप प्रभावशाली असते, कारण की या काळामध्ये सेवा केलेली लक्ष्मी मातेपर्यंत खूप लवकर पोहोचते, कारण की लक्ष्मी माता जी आहे आपल्या पृथ्वीवरच वावरत असते. त्यामुळं सेवा पोहोचते लक्ष्मी मातेपर्यंत आणि आपल्याला ह्या सेवेचे फळ देखील खूप लवकर मिळते. तर त्यामुळे तुम्ही देखील ही सेवा नक्की करावी मला असं वाटते. आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील तर ते देखील मला कमेंटमध्ये तुम्ही शेअर करा. तर चला मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा भेटूया असंच छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.